ग्रंथ, संत आणि भगवंत हे समजले तर जीवन जगणे सोपे होईल. गुरूंची व्याख्या समजून घेऊन गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरू आणि गुरुतत्व यातील श्री दत्त महाराजांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे संपूर्ण जीवसृष्टीचे गुरुतत्व आहेत. पूर्वचरित्र आपण आणि चरित्र जर कोणाचे वाईट असेल तर त्यांना आपल्याला वाल्मिकी करायचं आहे. व्यसनी अथवा अन्य व्यसनी करणारे असतील तर त्या लोकांना सेवेकरी बनवणे ही कसोटी आहे. इतिहास समजून घेऊन भगवान श्रीकृष्णांना 26 पदव्या दिल्या गेल्या. इतिहासातून, महाभारतातून समजून घेण्यासारख्या आहेत. राज्य व देशभरात सध्या कोरोनामुळे मंदिराची जी अवस्था झालेली आहे ती सर्वांनाच ज्ञात आहे. तरी श्री गुरुपौर्णिमा हा उत्सव आपण भाषणाचे सर्व नियम पाळून केलेला आहे. मानवपण हे संस्काराशी निगडीत असते. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र. प्रश्नोत्तरी सेवा देताना सोपा उपक्रम द्यावा. आलेल्या दुःखी व्यक्तींची सहज सोप्या पद्धतीने सेवेचे स्वरूप समजून सांगावे. शाकाहार करावा, परान्न वर्जन करावे. रोज पंचमहायज्ञ करावा. श्री स्वामी समर्थ मंत्रांचा 11 माळी जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचन करावे. अशी सेवा केल्याने आपल्या सर्व अडचणी आणि समस्या नक्कीच दूर होतील. उपवर मुलामुलींना विवाहापूर्वी देवी खंडोबाला जाऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे व विवाहाच्या 15 दिवस अगोदर देवप्रतिष्ठा ग्रहयज्ञ करावा. लग्नात रुसवे फुगवे, मान अपमान, खोट्या प्रतिष्ठा यांना फाटा द्यावा. हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता विवाह साध्या पद्धतीने करावा. अवास्तव स्तोम गाजवत बडेजाव करून विवाह केला तर दुःख अटळ आहे. सेवेकरी परिवारासाठी खास जमिनीमधून वेदग्रंथ आणला आहे. ज्यांना संस्कृत भाषा अवगत असेल त्यांनी जरूर या ग्रंथाचे वाचन करावे. या विश्वात खूप मोठ्या सामाजिक आध्यात्मिक क्रांतीचा मानव उच्चांक करू शकेल. गेल्या काही वर्षात अनेकांना प्राण गमवावा लागला. त्यांचा अंत्येष्टिविधी नाही की अन्य विधी नाहीत ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन पितरांना मोक्ष देणारी श्रीमद भागवत सेवा दर एकादशीला घेतली जाते. त्या सेवेत आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा. समुद्र नद्या कोपतात तेव्हा वाटीभर अळणी भात व त्यावर चमचाभर दही देवतांना समर्पित करायचे असते. सुवासिनींनी तो नैवेद्य व ओटीचे सामान समर्पित करून जलदेवतेची पूजा करावी.